बाबा तुम्ही बोलवलं? हो हो. ज्ञानबा म्हणत होता काही महत्वाचं काम आहे म्हणून. हो आहे. तुला आता दुसरं कुठलं वेगळं काम नाही आहे ना? नाही का? गुड, बैस. पण बाबा तुला काही महत्वाचं काम नाही आहे ना? मग बैस ना. वरुण, आता मी जे काही तुझ्याशी बोलणार आहे त्याला फार वेळ लागणार नाही, पण त्यावर तुला विचार करायला थोडा वेळ लागेल. म्हणजे मला कळलं नाही. म्हणजे असं की एक महत्वाचा फोन करतो, मग तुझ्याशी बोलतो. चालेल ना? हो. थँक्यू. आपटे. हा आपटे. अहो आपली ती जी पाईपलाईन प्लॉटची फाईल आहे ना, ती तुमच्याकडे आहे. ती पाठवून द्या जरा. मला अर्जंट काही डिटेल्स हवेत. माझ्याकडे पर्याय नव्हता वरुण. अहो बाबा शोधला असता तर नक्की मिळाला असता पर्याय. तोपर्यंत लोपिता घर सोडून गेली असती. अहो म्हणून खोटं बोलायचं का? आणि ते सुद्धा ब्लड कॅन्सर. वरुण, तिच्यावर सध्या फक्त एकाच गोष्टीचा परिणाम होऊ शकतो, आणि ती म्हणजे सहानुभूती. आणि हे किती दिवस लपून राहणार आहे? जोपर्यंत तू तोंड उघडत नाहीस तोपर्यंत. चला समजा मी तोंड नाही उघडलं तरी हा कॅन्सर हा कसा सिद्ध होणार आहे? ते बघू नंतर.
नंतर बघू म्हणजे? बाबा, हा आजार म्हणजे सर्दी पडसा नाहीये, कॅन्सर आहे. ह्यात माणूस फिजिकली डिटिरियरेट होत असतो. ते कसं सिद्ध होणार आहे? वरुण, आत्ता मला काहीच माहित नाहीये. मी जेवढं तुला सांगितलंय ना तेच अंजलीलाही सांगायला सांग. आणि मग मग काय, बघू ना. एक खोटं लपवण्यासाठी अजून किती खोटं बोलावं लागणार आहे? अंजली, चल बाई, जेवण उरकून घेऊया. अंजली, अगं काय ग, भलत्या वेळेला का झोपलीयस? अंजली, अंजली, ए अंजली, अंजली, अगं काय झालं तुला? अंजली, अंजली, उठ बरं पटकन. अंजली, ए अंजली, उठ. काय झालं काय तुला? ताप पण नाहीये, काय झालं? झोपलीस का अशी? उठ बरं, उठ. बरं वाटत नाहीये का तुला? हं? काय झालं? आणि मला सांग, चक्कर वगैरे आली होती का? मला बोलवायचंच ना ग लगेच. चक्कर आली होती का? हं? चक्कर हं? नाही, चक्कर नाही आली. अगं मग काय झालं तुला? अशी झोपली का होतीस? पडलीस का तू? दरवाजा कोणीतरी वाजवला म्हणून मी दरवाजा उघडला. अचानक कोणीतरी झडप घातली. काय? आणि मग काय झालं? मग मग काय झालं मला नाही आठवत आहे. कोणी केलं असेल हे सगळं? घरातलं कोणी का करेल? हो ना, आई, कोण असेल? अंजली, ती बाई तर नसेल? अंजली, आठवायचा प्रयत्न कर. होती का ती बाई? ती दिसली का तुला समोर? तिचा आवाज ऐकू आला का? नाही आई, मी खरंच सांगते, मला नाही काही आठवत आहे. आणि ती बाई असती ना तर ती माझ्या समोर येते, माझ्याशी बोलते. ती कधीच मला त्रास नाही देत. आई, पण तिला आता माझ्याकडून काही हवंय का? म्हणून तर ती मला त्रास देत नसेल. नाही आई, मला भीती वाटते. अगं घाबरू नकोस बाळा. माझ्या आपलं मनात आलं म्हणून मी बोलले. हं, ती नसेल ही बाई. आणि हे बघ, ती तुला का त्रास देईल नाही का? तू तिचं कुठे काय बिघडवलंयस? हो की नाही? नसेल ती बाई. हं. तू आता अजिबात काळजी करू नकोस. हे बघ, त्रिपुरारी महाराज गावात आहेत, ते तुला काही होऊ देणार नाही. उद्याच जाते मी त्यांच्याकडे, बोलते त्यांच्याशी, सांगते त्यांना सगळं. हं, तू नको काळजी करूस आणि घाबरून जाऊ नकोस हं बाळा, अजिबात. हं. चल बरं माझ्या बरोबर बाहेर जरा. चल. हॅलो जोशी साहेब, नमस्कार. मी उमाकांत बोलतोय. आय एम व्हेरी सॉरी आत्ता ह्या वेळेला फोन केला तुम्हाला, पण मला आत्ता तुम्हाला भेटायचं. हो हो, अर्जंट. नाही, फोनवर नाही सांगू शकत. नाही, भेटल्याशिवाय नाही बोलता येणार. हे बघा, मी तुमची फक्त काही मिनिटं घेईन, पण आजच भेटणं खूप गरजेचं आहे. हो ठीक आहे. काय मी निघतोच आहे. कुठे भेटता येईल? हां हां, हो 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 हो, ठीक आहे. मी मॅक्झिमम अर्ध्या तासात. ओके, थँक्स.
मी लगेच निघतोय. रक्त. हे नक्की अंजलीचंच रक्त आहे ना? तुम्हाला तिचा ब्लड ग्रुप माहिती आहे का? नाही का? म्हणजे मग तसंही माझ्यावर विश्वास ठेवण्यापलीकडे तुम्हाला काही पर्याय नाही. बट डोंट वरी, माझ्या या प्लॅनमध्ये मी चंद्रकांत काकांनाही सहभागी केलं होतं. नाही ते ठीक आहे, पण घरात इतर कुणाला कळलेलं नाहीये ना? रक्त कधी काढलं हे तिलाही कळलं नसेल. म्हणजे अजूनही गुंगीतच असेल ती. त्यामुळे रक्त कधी काढलं, कोणी काढलं, काढलं की नाही हे तिलाच काय, घरातल्या कोणालाही कळणार नाही. हुशार आहेस. हां, जेदे पाटील नसताना. एनिवेज, मला तुम्ही हुशार म्हटलं एवढंच माझ्यासाठी पुरेसं आहे. मग आता काय करणार आहात या रक्ताचं? पडताळून बघणार अंजलीच भानूचं प्याद आहे की नाही ते. बर, आणि असली तर? असली तर आजचा दिवस या घरातला आणि या जगातला अंजलीचा शेवटचा दिवस ठरेल. आणि जर का नसली तर? नसली तर महाराजांचं हवन संपल्या संपल्या भानूचा शेवटचा दिवस ठरेल. नमस्कार. आय एम व्हेरी सॉरी तुम्हाला एवढ्या रात्री त्रास दिला. अहो तुम्ही काय सॉरी बोलताय? उलट मी सॉरी म्हणायला पाहिजे की तुम्हाला एवढ्या रात्री इथे बोलवलं. या बसा. काय उमाकांतराव, ऑफिसची वेळ 9 ते 6 असली, अंधश्रद्धेच्या निर्मूलनासाठी आम्ही 24 तास अवेलेबल असतो. बोला. त्रिपुरारी महाराज नाव ऐकल्यासारखं वाटतंय. म्हणूनच या स्टेजला मदत मागायला आलोय. म्हणजे कसं आहे ना जोशी, जेव्हा एखाद्या बाबाच्या बाबतीत लोक नाव ऐकल्यासारखं वाटतंय असं म्हणायला लागतात ना, तेव्हा त्याच क्षणी त्याला थांबवायला हवं. नाहीतर मग प्रत्येकाच्या तोंडी हळूहळू त्याचंच नाव वाजायला लागतं आणि तेव्हा खूप उशीर झालेला असतो. काय करतो हा बाबा? तेच जे इतर बाबा लोक करतात. मंत्र तंत्र, जादू टोणा आणि उघड उघड लोकांचा विश्वास लुटणं. माझ्या मते खूप उशीर झाला आहे जोशी. त्याचं हे नाव जरी तुमच्यापर्यंत आत्ता पोहोचलं असलं तरी सुशिक्षित लोकांचा अंधळा विश्वास त्यांनी कधीच लुटलाय. प्रॉब्लेम हाच तर आहे ना, हे बाबा लोक हल्ली खूप हुशार झाले ना. हल्ली ते गरिबांना नाही गडबड, धनाढ्यांना लुटतात आणि ही लूट मला थांबवायची. उमाकांतराव, तुम्ही आणखी काही सांगू शकाल? आणखीन म्हणजे? आणखी म्हणजे चमत्कार वगैरे. कारण हल्लीचे बाबा चमत्कारच्या फंदात पडत नाहीत. कारण चमत्कार पकडायला सोपे जातात आणि हे त्यांनाही कळलंय. म्हणून बाबा कम कन्सल्टंट म्हणून टपरी सुरू करतात आणि लोक त्या टपरीचा मॉल करतात. हा, मग तसंच झालं. तुमच्या भाषेत सांगायचं तर बेळगावला ह्याचा मॉल आहे. रगड पैसा कमवतो, गंडेदोरे विकतो, आत्म्या बित्म्यांपासून संरक्षण देतो. आणि दुर्दैवाची गोष्ट ही आहे की त्याच्या या मॉलचे लाईफ टाईम कस्टमर माझ्या घरातच आहे. व्हॉट? गेली कित्येक वर्ष हा माणूस घरावरती कुठल्या तरी बाहेरच्या शक्तीचा हल्ला होणार आहे असं सांगून घाबरवतोय आणि त्याच्यापासून संरक्षण देण्याचा कॉन्ट्रॅक्ट घेतोय. आणि आमच्या घरातले निर्बुद्ध लोक त्याचंच ऐकतायत. आणि इतकंच नाही तर घरगुती निर्णय सुद्धा आता त्या महाराजांच्या शिवाय घेतले जात नाहीत. आणि ही अवस्था फक्त माझ्याच घरातली नाहीये, गावातल्या अनेक घरांची. लोकांनी मेंदू वापरणं बंदच करून टाकलंय. सध्या कुठे आहे ते?
मध्यंतरी कुठेतरी तपासाठी गेला होता, आता आलाय परत गावात. चला मान्य आहे आमचं केंद्र त्या बाबाविरुद्ध ऍक्शन घेईल, पण पुरावे काळजी करू नका, ती जबाबदारी माझी. आणि जर का मी रीतसर पुरावे सादर केले तर काय करा? ऐका, आमची एक पद्धत आहे. हे असं असेल तर खूप बरं होईल. एक काम करा, उद्या सगळ्या फॉर्मॅलिटीज पूर्ण करा, आपण उद्याच ऍक्शन घेऊ. ओके, थँक्स. येतो. लोपिता, मला माहित आहे तुझा माझ्यावरचा राग अजून गेला नाहीये, पण तो राग अन्नावर काढू नकोस. थोडंसं खाऊन घे. अंजली, अंजली, मला खूप गिल्टी फील होतंय, पण शपथ मला यातलं काही माहित नव्हतं. लोपिता, अगं तुझा राग साहजिक आहे. नाही अंजली, तुझ्यावर रागवायचा माझा काही एक हक्क नाहीये. मला माफ कर. लोपिता, अगं जोपर्यंत तू मला माफ नाही करत तोपर्यंत मी नाही बोलू शकत. लोपिता, अगं पण असं काहीच झालं नाहीये. आधी माफ कर. मी खूप वाईट वागले ग तुझ्याशी. तुला वाटेल ते बोलले. तू मला शिक्षा कर. तू वेडी आहेस का लोपिता? अगं तू लहान आहेस, मी तुला शिक्षा करायला, तसं समज, पण मला शिक्षा कर. कारण मी चूक केले ना, त्याची शिक्षा मला मिळायलाच हवी. जर असं असेल ना तर तुला माझ्या हातून आधी एक घास खावा लागेल.